रोज तेच तेच जेवून कंटाळला आहात का? चला तर मग बनवूया वरणबट्टी. दाल बाटी पण म्हणू शकतो, वरणबट्टी म्हणू शकतो. बऱ्याच जणांकडे पानगे पण म्हणतात त्याला. तर चला बनवूया डाळ-बट्टी. बघा किती छान खुसखुशीत झाली आहे. आपण याची कणिक मळून घेऊया सगळ्यात पहिले. एका भांड्यामध्ये 1 वाटी जाड रवा, 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये ओवा घालायचे हातावर घासून, जिरं घालायचे, बडीशेप, मीठ, तेल आणि हळद. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं-थोडं पाणी टाकून घट्टसर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. ही आपण मुरायला ठेवूया साईडला. आता आपण डाळ शिजवून घेऊ. मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ मी छोटी वाटी घेतलेली आहे, 1-1 वाटी. स्वच्छ धुवायची, भांड्यामध्ये काढायची, त्यामध्ये हळद, हिंग घालून कुकरला 2 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायची आहे. बाटीची कणिक मुरली आहे, तर आपण बाटी बनवून घेऊया. मुरलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून त्याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या. ह्या पुऱ्या साईडला ठेवून नंतर एक एक पुरी घेऊन त्याला तेल लावायचं, व्यवस्थित दुसरी पुरी दाबायची. अशा 4 पुऱ्या एकावर एक दाबायच्या आणि सगळ्यात शेवटच्या पुरीमध्ये थोडा कणकेचा गोळा ठेवून तेल लावायचं आणि सगळ्या बाजू चारी बाजूने बंद करायच्या. सगळ्या कडा व्यवस्थित बंद झाल्या पाहिजे. अशा मी 4 साधारण बाटी याच्या तयार करून घेतल्या आहे. आता ह्या मी कुकरमध्ये शिजवते आहे, कारण खालच्या भांड्यात मी भात शिजवणार आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल तुम्ही त्यामध्ये शिजवू शकता. 2 ते 3 शिट्ट्या घेऊन ह्या आपल्या बाटी शिजतील. आता कुकरमध्ये आपल्या डाळ पण शिजलेली आहे, ती आपण फोडणी देऊया. शिजलेल्या डाळीत मी रवी उसळून घेतली आहे. त्यानंतर कढईमध्ये शुद्ध तूप घेतलं आहे. त्यामध्ये राई, जिरं टाकून, हिंग टाकून फोडणी तयार केली. कढीपत्ता घातला, लसूण पेस्ट घातली, तिखट, मीठ, हळद आणि धनेजिऱ्याची पावडर टाकून फोडणी तयार केली. शिजलेलं वरण घातलं आहे, कोथिंबीर घालून छान उकळी घेतलेली आहे. आता दुसऱ्या कुकरमध्ये आपल्या बाटी पण शिजून तयार आहेत. बघा व्यवस्थित शिजल्या आहे, त्यामुळे छान कापल्या जात आहेत. कापल्यावर मी असे 4-4 याचे तुकडे करून घेतले आहे आणि गरम तेलात मी आता ते तळणार आहे. तेल सुरुवातीला एकदम गरम होतं, नंतर मी फ्लेम कमी केलेली आहे. गोल्डन ब्राऊन कलरनी आपल्याला ह्या छान तळून घ्यायच्या आहेत. आता या खुसखुशीत आपल्या सगळ्या बाटी तयार झालेल्या आहेत. आजचा दाल बाटीचा मेनू जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या सगळ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू सो मच फ्रेंड्स. चला तर मग वाट कशाची बघताय? बट्टी चुरून घ्या, त्यावर डाळ घाला, तूप घाला आणि मस्तपैकी डाळ बाटीचा आस्वाद घ्या. एन्जॉय.